तर बघा किती सुंदर आणि छान असं घड्याळ होतं. साधं सिंपल घड्याळ होतं आणि त्याला मोरपीस लावून मी खूप छान असं सुंदर घड्याळ केलेलं आहे बघा. मला तर खूप आवडले. तर चला बघूया आपण कसं केलेलं आहे घड्याळ. तर साधं सिंपल घड्याळ होतं आणि त्याला बघा मी म्हणजे घरात मोरपिसं पण शिल्लक होती, भरपूर सारी पिसं होती. तर मी स्वच्छ अशी मोरपिसं धुवून घेतलेली आणि एक एक पीस लावून घेतलेला आहे. मी सुरुवातीला ठेवून खाली बघितलं कसं दिसतंय, तर खूप छान दिसत होतं. त्यानंतर मग मी एक एक पीस असं चिकटपट्टीने लावून घेतलेलं आहे आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे घड्याळाला. एकदम अट्रॅक्टिव्ह घड्याळ दिसत आहे. मला तर खूप आवडलेलं आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं घड्याळ नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब, नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट पण करत जा. तर काल होती मोहिनी एकादशी. तर मोहिनी एकादशीला का नाव पडलं, तर मोहिनी भगवान विष्णूंनी अमृत कलश वाचवण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केलेले आणि असुरांना आपल्या मोहिनीच्या रूपामध्ये फसवून त्यांच्या हातातून अमृत कलश घेतलेला आणि सर्व देवी देवतांना अमृत कलशमधले अमृत पाजलेलं. त्यासाठी कालच्या एकादशीला मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं, मोहिनीचं रूप घेतल्यामुळे विष्णू भगवानांनी. तर एकादशी असल्यामुळे आमच्या दोघांचं एकादशी असते आणि त्यासाठी मी खिचडी नाही खात. खिचडी खाल्ल्यानंतर खूप सारा त्रास होतो, पित्त होतं. तर आम्ही वरीचा भातच खातो. तर वरीचा भात किती पण आपण तांदूळ नीट केले तर त्याच्यात लहान लहान खडे असतातच. म्हणून काय करायचं, नीट करायचं आणि त्यानंतर असं येळायचं, ज्याला येळणं असं म्हणतात. 1 2 ते 3 वेळा असं आपण ह्या पातेल्यातून त्या पातेल्यात येळायचं. पूर्ण तांदूळ संपेपर्यंत एका पातेल्यातून बघा लहान लहान बारीक रीत राहते पाठीमागच्या साईडला. असं थोडं थोडं करून तांदूळ घ्यायचं आणि येळून काढायचं पूर्ण. मी 3 वेळा तर येळते म्हणजे पाठीमागच्या साईडला बारीक राळ राहते. त्यानंतर बघा फोडणी देण्यासाठी इथं मी तेल टाकून त्याच्यात हिरवी मिरची, बटाटा आणि अख्खे शेंगदाणे चांगले मीठ टाकून हलवलेत, परतून घेतलेत आणि पाणी टाकून उकळी आल्यानंतर भाजून घेतलेले तांदूळ त्याच्यात टाकलेत. का तर तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर येळायचं आहे. तर आपल्या इकडं भात फोडणी देऊन शिजायला ठेवला आहे, तोपर्यंत इथं आमटीच तयार केलेली आहे. बटाटा शिजून घेतलेला आहे आणि ते गरम तेलात शिजवलेला बटाटा आणि थोडंसं नमक टाकलेलं आहे आणि आपल्या आवडीनुसार मिरची टाकायची आहे. का तर आमटी वरच्या भातासोबत असली तर खूप छान लागते, म्हणजे वरच्या भाताला छान अशी टेस्ट येते. तर मी इथं आवडीनुसार आमच्या टाकत आहे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट. मी ह्याच्यात बारीक शेंगदाण्याचे कूट टाकते. तुम्ही जाडसर टाकलं तरी चालेल, का तर मी वरीच्या भातामध्ये अख्खे शेंगदाणे टाकले, त्यामुळे इथं बारीक कूट टाकत आहे आणि छान अशी आमटी आपली तयार होत आहे. इथं बघा तर इथं आपली आमटी पण तयार झालेली आहे आणि भात बघूया आपण शिजला का. तर इथं भात पण आपला शिजून रेडी झालेला आहे बघा. दिसत असं तुम्हाला शेंगदाणे पण मी अख्खेच टाकलेत आणि भरपूर सारा बटाटा पण टाकलेला आहे. आणि तुम्ही याच्यात राजगिऱ्याची भाजी पण टाकू शकता असेल तर खूप छान भात लागतो. तर मस्तपैकी फडफडीत भात झालेला आहे बघा. तांदूळ भाजून घ्यायचं, नेहमी तांदूळ भाजून घ्यायचं म्हणजे भात छान होतो. त्यानंतर ओंकारचं यासाठी मी भेंडी करणार आहे. खिचडी केली तर चौघांना पण आम्ही खिचडीच करतो, पण नाही मी खिचडी कधी कधी केली तर चौघांना पण खिचडीच करते मी, दही आणि खिचडी. पण खिचडीने खूप त्रास होतो, त्यासाठी नाही करत मी जास्त करून खिचडीचा वापर नाही करत. त्यानंतर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा आणि पुसून घ्यायची. पुसून घेतल्यानंतरच आपण भाजून म्हणजे चिरून भाजून घ्यायची. तर दोघांच्या पुरते इथं चपात्या पण केलेत आणि स्वच्छ धुवून पुसून भेंडी चिरून झाल्यानंतर मी गरम तव्यातच करून घेणार आहे. गरम तव्यात केल्यानंतर पटकन भाजली जाते. मी टाकली का 1 मिनिटच हलवते आणि नंतर लगेचच मी तेल पण घालते आणि मीठ पण बारीक टाकते, का तर त्या भेंडीला लगेच गिळगिळपणा येतो आणि तो काही पटकन जात नाही, म्हणून मी. तर बघा लगेचच मी मीठ पण घालत आहे आणि तेल पण घातलेलं आहे, म्हणजे त्याचा गिळगिळपणा जातो. आपली पूर्ण भेंडी भाजतोपर्यंत छान अशी भेंडी होते, त्याचा गिळगिळपणा निघून जातो. त्यासाठी मी पटकनच म्हणजे भेंडी टाकल्या तर 1 मिनिटातच टाकून घेते मीठ आणि ते. आणि छान अशी भेंडी आपली भाजत आहे बघा. गरम तवा असल्यामुळे पटकन भाजली जाते. तर त्यानंतर मी ते चटणी घालत आहे. हिरवी मिरची घातल्यानंतर, लसूण घातल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर उपवासाला पण भेंडी चालते, पण आम्ही नाही खात. बऱ्याच गावाने खातात, म्हणजे भरपूर लोक खातात, भरपूर जण भेंडी उपवासाला खातात, पण मी कधीच नाही खाल्लेली.
तर त्यानंतर इथं शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे आणि छान अशी आपली भेंडी पण तयार झालेली आहे बघा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करत जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.